प्रिय श्री आठवले. मी वेळेवर घरी पोहोचलो. नंतर 1 तास माझे गोवा पुराण सुरू होते. त्यात अनेक अध्याय होते. भरल्या केळ्यांचा अध्याय, पापलेटांचा अध्याय, वाढदिवसाचा अध्याय, आश्लेषाच्या शहाणपणाचा अध्याय वगैरे. तुम्हा सर्वांच्या संगतीत माझे 2-3 दिवस इतक्या आनंदात गेलेले ऐकून बायको चुकचुकली. म्हणजे खरी पावती मिळाली. आपला विंदा करंदीकर. सप्रेम नमस्कार. आपली प्रभंजन ही कादंबरी माझ्या अलीकडेच वाचनात आली. कादंबरी मला फार आवडली. पत्र लिहून आपल्याला हे कळवायलाच हवं असं वाटलं म्हणून हे पत्र. तसं महात्मा फुल्यांवर बरंच लिहिलं गेलं आहे, चरित्रात्मक आणि कथात्मकही. पण प्रभंजनने त्यांचा चरित्रपट फार ठसठशीतपणाने उलगडून दाखवला आहे. म्हणून फुलेंवरच्या साहित्यात या कादंबरीचं स्थान फार वरचं आणि सन्मानाचं आहे असं मला वाटतं. आपला विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. डिअर नाना, नाना इज माय फादर. Please meet me. You have to write the introduction. Prepare the title page suitably with all its details. Show me. Chiranjeev Bar is preparing the cover design. Rest when we meet. Sincerely yours, K.S. Thakre. That's प्रबोधनकार ठाकरे. पत्र वाचण्यास कारण की हे पुस्तक 84 चॅरिंग क्रॉस रोड हे आहे एक कंपायलेशन of the letters between a New York City based journalist and author called Helen Haff and the employee of a bookshop called Marks and Co at London in the UK, Frank Doyle. तर हा जवळजवळ 20 वर्षाचा कालावधी आहे त्यांच्या पत्रव्यवहाराचा आणि that period was roughly between 1949 to 1968, like around after the Second World War. आणि ह्याची सुरुवात झाली कधी तर हेलेन हाफ यांना दुर्मिळ पुस्तक वाचायचा छंद होता. त्यांना ती विकत घेऊन वाचावीशी वाटायची आणि त्यांनी या पुस्तकाची जाहिरात बघितली. द बुकशॉप हॅड ॲडव्हर्टाइज दॅट वी सेल रेअर बुक्स अँड शी इमिजिएटली रोट टू देम सेइंग की मला आवडेल ही पुस्तकं घ्यायला, पण पत्रकार किती गरीब आहे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी लिहिलं की मी पुस्तकं मला ही दुर्मिळ पुस्तकं वाचायची आहेत आणि मला विकत घ्यायला आवडतील, बट यू हॅव टू सेल देम टू मी ओनली इफ दे आर लेस दॅन $5. तर फ्रँक डॉयलने लिहिलं हरकत नाही, आम्ही तसं करू शकतो. अँड दॅट्स हाऊ दे बिगॅन रायटिंग टू इच अदर. पुढे हा पत्रव्यवहार खूप व्हायला लागला, इतर एम्प्लॉईजशी पण व्हायला लागला, फ्रँक डॉयल यांच्या बायकोशी पण व्हायला लागला. अँड इट्स अ व्हेरी डिलाइटफुल कॉरेस्पॉन्डन्स बिटवीन ऑल दीज पीपल. And Helen Haff writes very witty letters, as if you have read this book you might know. आणि त्यांच्यात एवढी मैत्री झाली सगळ्यांची त्यांच्यात की एकदा हेलेन हाफला वाटलं की शी शुड सेंड अक्रॉस अ गिफ्ट टू देम. इट वॉज क्रिसमस आय बिलीव्ह. आणि त्यांना असं कळलं की रॅशनिंग आहे UK. सो शी मॅनेज टू सेंड देम अ 6 pound ham आणि पाठवलं. आणि मग नंतर त्या विचार करत बसल्या की अरे तिकडे ज्यूइश लोक असतील तर इज दिस कोशर, व्हॉट डू आय डू. मग परत पत्रव्यवहार की वॉज दिस ओके सेंडिंग दिस हॅम एटसेट्रा. पण फ्रँक डॉयलने सांगितलं थँक्स, वी अप्रिशिएट युअर गिफ्ट अ लॉट. आणि आमच्या सिनियर्सनी सांगितलं की हे सबऑर्डिनेट्सनाच देऊ आपण, आम्ही कुणी त्यातलं घेणार नाही आहोत. आणि इतर कर्मचाऱ्यांशी सुद्धा जो पत्रव्यवहार झाला मी सांगितलं त्याप्रमाणे पुढेही अशी अनेक गिफ्ट्स एक्सचेंज होत राहिली. याच्यात रेसिपीसुद्धा एकदा त्यांना कुणीतरी यॉर्कशायर पुडिंगची रेसिपी पाठवली. अँड फ्रँक डॉयल्स वाईफ ऑल्सो रोट टू वन्स अँड ॲज अ जेस्चर ऑफ थँक्स शी सेंट हर अ गिफ्ट. आय थिंक द नेबर यूज टू डू अ लॉट ऑफ क्रोशे, व्हेरी ब्युटिफुल क्रोशे वर्क. त्यांनी एक टेबल क्लॉथ पाठवला आणि असा पत्रव्यवहार अनेक वर्ष चालू होता. आणि आय जस्ट लाईक टू रीड one or two letters or bits of 1 or 2 letters so you understand how witty she was. त्यांचा खोडकर स्वभाव असा दिसतो आपल्याला पत्रातून. तर एकदा या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुस्तक पाठवलं अँड दॅट हॅपन टू कम टू अ हाऊस अराउंड हर बर्थडे. सो शी राईट्स, थँक्यू फॉर द ब्युटिफुल बुक. आय हॅव नेव्हर ओन्ड द बुक बिफोर विथ पेजेस एच्ड ऑल राउंड इन गोल्ड. वुड यू बिलीव्ह इट अराइव्ड ऑन माय बर्थडे. पुढे आणखीन त्या लिहितात, थँक्यू अगेन फॉर द ब्युटिफुल बुक. I shall try very hard not to get gin and ashes all over it. It's really much too fine for the likes of me.
Then there's this other letter in which she writes about receiving a book from a writer called Walton. Lives असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि हा एक रेफरन्स पुढे देते की एलरी क्वीन नावाचा मला वाटतं त्या काळी TV शो होता, त्यासाठी ती लिहित होती. आणि at the beginning of the letter she writes की such beautiful mellow rough cut pages they are त्या पुस्तकातली. I do feel for poor William T. Gordon who wrote his name in it in 1841. What a crummy lot of descendants he must have to sell it to you casually for nothing. Boy, I'd like to have run barefoot through their library before they sold it. And she's such a witty person. पुढे त्याचा झलक मिळते तुम्हाला. तर ती म्हणायची त्यांना की मी येणार आहे इंग्लंडला, तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला सगळ्यांना, मला बुकशॉपमध्ये पण तुमच्या फिरायचं आहे. तर ती लिहिते, आय एम कमिंग ओव्हर देअर इन 53 म्हणजे 53 साल इफ एलरी इज रिन्यूड. I am gonna climb up that Victorian book ladder and disturb the dust on the top shelves and everybody's decorum. Or didn't I ever tell you I write arty murders for Ellery Queen on television? All my scripts have artistic backgrounds, ballet, concert hall, opera, and all the suspects and corpses are cultured. Maybe I'll do one about the rare book business in your honor. You want to be the murderer or the cops? तर अशी यांची मैत्री होती छान. आणि पत्र खूप सुंदर आहेत त्यातली अनेक. दोयल यांनी लिहिलेली पण, यांनी हेलेन हाफनी लिहिलेली तर आहेच. आणि मला असं वाटतं की आमच्या पिढीला तरी पत्रव्यवहाराचं महत्त्व माहिती आहे. वी हॅड दॅट रोमॅन्स ऑफ पेन फ्रेंडशिप. आता काय सरळ व्हॉट्सॲपवरून कॉल करतो आपण, व्हिडिओ वगैरे. सो सध्याच्या काळातल्या मुलांना, तरुण लोकांना त्याची मजा काही कळणार नाही. द रोमॅन्स ऑफ लेटर रायटिंग किंवा ही जी सगळी गंमत होती की एक माणूस तिकडे, आपण त्याला भेटलो नाही, बघितलं नाही, पण पत्रव्यवहारात आपली मैत्री झाली आहे त्याच्याशी. तर एक शेवटचं पत्र एक वाचते, त्याची एक झलक देते तुम्हाला, म्हणजे तुम्हालाही मजा येईल थोडीशी आणि किती त्याचा परिणाम झाला होता हेलेन हाफवर या सगळ्याचा हे कळेल. The blessed man who sold me all my books died a few months ago, and Mr. Marks, who owned the shop, is dead. But Marks and Co. is still there. हे पत्र तिने एका मैत्रिणीला लिहिलं जी लंडनला जाणार होती. If you happen to pass by 84 Charing Cross Road, kiss it for me. I owe it so much.